नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरीत निघाली राष्ट्र रक्षण मूक पदयात्रा। राष्ट्रीय एकता आणि संविधानाचा सन्मान जपण्याचा दिला संदेश। 1 ऑगस्ट पासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी, परंतु किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत 15 ऑगस्ट पर्यंत बंदी मात्र कायम। मंत्री नितेश राणे यांचं आवाहन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 7078 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध। जिल्हाधिकारी मनोज सिंदल यांनी केलं शेतकऱ्यांना आवाहन। आणि टीबी मुक्त भारतासाठी फिनोलेक्सचा पुढाकार। 600 क्षयरुग्णांना केलं पोषण आहाराचं वाटप। फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या आणि देशविरोधी घोषणाबाजीचा निषेध नोंदवत संविधान सन्मान मंचाच्या वतीने रत्नागिरीत हजारो युवक युवतींच्या सहभागानं विराट राष्ट्र रक्षण मूक पदयात्रा काढण्यात आली। दिल्लीतील जंतर मंतर इथे नीट परीक्षेच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजी, सैनिकांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। संविधान सन्मान मंच रत्नागिरी आयोजित राष्ट्ररक्षण मार्गक्रमण करते। मोर्चाच्या अग्रस्थानी आपल्या देशाची आन बान शान असलेली तिरंगा घेऊन आपली सर्व नेते, युवा युवती, त्यानंतर आपल्या माता बंधू भगिनी, नंतर ज्येष्ठ नागरिक अत्यंत संयमानं शांत पदयात्रेमध्ये मार्गक्रमण करताय।
करना इसकी रक्षा कर्तव्य है हमारा. सर्वजण हेच आपलं कर्तव्य बजावत आहेत मुख पदयात्रेच्या माध्यमातून. सर्व व्यक्तींना, युवक युवतींना आपण ज्या विचारांवर मार्गक्रमण करताय त्यासाठी मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो. ही सज्जन शक्तीच या देशाचा तारणहार आहे. ही सज्जन शक्तीच या देशाचं भविष्य आहे. ती आज आपल्या या मुखपदयात्रेत दिसते. ती संसदेवर हल्ला करायला समाविष्ट होऊ शकत नाही. आणि आपण विचार करा तर खरोखर मध्ये जाऊन तरी पदयात्रा करायची आता रत्नागिरी मारुती मंदिर परिसरात विद्यार्थी, युवक युवती आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. इथून सुरू झालेली मूक पदयात्रा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण वातावरणात जिल्हा रुग्णालयाजवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. पदयात्रेपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. जिल्हा रुग्णालयाजवळ पदयात्रेचं रूपांतर जाहीर सभेत झालं. या मोर्चात तरुण तरुणी, विविध धर्माचे नागरिक, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि सर्व समाज घटकांनी सहभाग घेतला. देशाची एकता, संविधानाचा सन्मान आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. नमस्कार. आज मी तुमच्या समोर कोणत्याही राजकीय विचारसरणीची प्रतिनिधी म्हणून उभी नाहीये, तर मी उभी आहे रत्नागिरीची एक सामान्य विद्यार्थिनी म्हणून. ही रत्नागिरीची भूमी, लोकमान्य टिळकांची भूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी, श्रीमान भाऊजी शेठ किरणची भूमी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमी. राष्ट्र प्रथम हा भाव फक्त पुस्तकांमध्ये शिकवला जात नाही, त्या मातीत रुजलेला आहे. या भूमीचा वारसा आम्हाला शिकवतो अन्यायाविरुद्ध लढा. अन्यायाविरुद्ध लढा, आवाज उठवा, पण या राष्ट्राच्या एकतेशी आणि अखंडतेशी कधीही तडजोड करू नका. आंदोलन करणं हा आपला अधिकार आहे, पण अराजकता मागवणं नाही. न्याय मागणं हा आपला अधिकार आहे, पण समाजात अस्थिरता, अविश्वासता निर्माण करणं नाही. या देशात अनेक आंदोलनं झाली. विद्यार्थ्यांनी इतिहास घडवला, पण इतिहास घडवणारे विद्यार्थी आणि अराजकता पसरवणारे घटक याचा फरक आपल्याला कळायला पाहिजे. सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढलेला आहे. या मोर्चात सहभागी झालेल्या सर्व राष्ट्रप्रेमींचं आणि विशेष करून जेम्स तरुणांचं मी अभिनंदन करतो. गेल्या काही दिवसात आपण पाहिलं असेल की देशभरात विविध ठिकाणी विशेष करून जनता मंचावर नीट पेपरचा प्रश्न आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आंदोलन करण्यात आली. मात्र राष्ट्रविरोधी संघटनांनी त्यामध्ये छोट्या पद्धतीने घुसून अराजकता, देशाची कायदा सुव्यवस्था व देशाला असुरक्षिततेच्या छायावर घेण्याचे काम केले.
यावेळी बोलताना दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी हा केवळ राजकीय मोर्चा नसून संविधानातील मूल्यांचा सन्मान, राष्ट्रीय एकात्मता आणि सर्व धर्म समभाव जपण्याचा सामूहिक प्रयत्न आहे. देशहित सर्वोच्च मानत आजची जेन झी पिढी राष्ट्रहितासाठी सजग असल्याचा संदेश या पदयात्रेतून दिला गेला असं सांगितलं. रत्नागिरीत आज राष्ट्रीय रक्षणासाठी आज भव्य मुकमोर्चा काढण्यात आला, काय सांगा? नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे देशामधलं जे वातावरण अस्थिर झालं होतं, लोकांमध्ये जे संभ्रम अनेक होते, अनेक गोष्टी चर्चा येत होत्या, सोशल मीडियातून अनेक गोष्टी लोकांसमोर येत होत्या. त्यासाठी आज रत्नागिरीतील युवकांनी संविधान सन्मान मंचाच्या वतीनं आज एक मोठी रॅली काढली. त्या रॅलीला आम्ही सगळ्यांनी, सर्व थरातल्या लोकांनी त्याला पाठिंबा दिला आणि एक प्रकारे आजच्या रॅलीने या संविधानाबद्दल असलेली निष्ठा, या संविधानाप्रती असलेली देशभक्ती ही आज या रॅलीमध्ये पाहायला आपल्या सर्वांना मिळाली. भारत हा संस्कृतीचा देश म्हणून ओळखला जातो, परंतु जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनात भारताची संस्कृती कशा पद्धतीने रस्त्यावर आणली आणि जे काही आरोप, जे काही पद्धतीने घोषणाबाजी झाली ते खालच्या पातळीला जाऊन ती टीका टिप्पणी केली होती, काय सांगा? ज्याला जो देशप्रेमी आहे, जो संविधानप्रती आदर करतो, अशा सगळ्याला जंतर मंतरचं आणि संसदेभोवतीचं जे दृश्य निर्माण झालं होतं ते पाहिल्यानंतर अतिशय दुःख झालं, वेदना झाल्या आणि त्या माध्यमातून देशभर असंख्य लोकांच्या क्रियाप्रतिक्रिया उमटत होत्या आणि त्या आज सर्वांनी या मोर्चाच्या माध्यमातून आज रत्नागिरीमध्ये आज हा जो संविधान मोर्चा निघाला त्यातून आज लोकांनी दाखवून दिलं की संविधानाप्रती आणि देशावरती किती श्रद्धा लोकांची आहे आणि कशा पद्धतीने ज्या काही गोष्टी झाल्या त्याला लोकांनी या ठिकाणी नाकारलेलं आहे, हे आज आपल्याला पाहायला मिळालं. आज केवळ हा हिंदू म्हणून नव्हे तर सर्व धर्मीय या आजच्या प्रोटेस्टमध्ये किंवा आपल्या मुकमोर्चात सहभागी झाले होते, काय सांगा? यामध्ये युवक युवती होत्या, सगळ्या धर्माचे लोक होते, सगळ्या पक्षाचे लोक होते, सर्वजण जातीभेद विसरून संविधानाप्रती आज निष्ठा दाखवण्यासाठी या ठिकाणी जमलेले होते आणि मला खरं धन्यवाद द्यायला लागेल संविधान मंचाला की त्यांनी हा मोर्चाचं आयोजन करून जिल्ह्यात एक वेगळ्या प्रकारचा मेसेज आज दिला. आज रत्नागिरीमध्ये सगळ्यात भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा संविधानप्रतीचा हा मोर्चा झाला. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचं खरं मनापासून आभार मानायला पाहिजे, कारण हा संदेश आज जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशामध्ये जाणार आहे आणि त्यामुळंच या संविधानामध्ये सामील झालेल्या सगळ्यांचं खरं ऋण व्यक्त करणं अनिवार्य आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आता मच्छीमारांना अत्याधुनिक सॅटेलाईट फोन उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग आणि BSNL यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या हस्ते महाराष्ट्रातल्या मच्छीमारांसाठी आम्ही सॅटेलाईट फोनचा वाटपाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. काही दिवसा अगोदर BSNL कंपनीशी माझी बैठक झाली आणि जे नवीन सॅटेलाईट फोन आलेले आहेत, जे समुद्रामध्ये कुठेही चालतात, ज्या सॅटेलाईट फोनमुळे आमचे मच्छीमारांचं उद्या आयुष्य वाचू शकतं. असंख्य अशा घटना आपल्या कानावर येतात की मच्छीमार बांधव समुद्रात गेलेले आहेत आणि त्यांच्यावर काही अपघात झालेला आहे, काही त्यांना अडचण आली आहे आणि त्यांच्या घरातल्या लोकांबरोबर किंवा फिशरीज डिपार्टमेंटबरोबर त्यांचा संपर्क तुटतो. आता ह्याच्यावरच तोडगा म्हणून BSNL जे केंद्र सरकारची कंपनी आहे त्यांनी एक सॅटेलाईट फोन मार्केटमध्ये आणलेला आहे. त्यांच्याशी स्वतः मी चर्चा करून महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त मच्छीमारांना आमच्या मत्स्य खात्याच्या माध्यमातून, मुख्यमंत्री मत्स्य संपदाच्या योजनेच्या माध्यमातून हा सॅटेलाईट फोन देण्याची प्रक्रिया आम्ही आजपासून सुरू केलेली आहे. जास्तीत जास्त मच्छीमारांनी आम्हाला संपर्क करावं, त्यांना योजनेच्या अंतर्गत आम्ही बसू आणि जेवढ्या जास्त मच्छीमारांकडे अगर हा फोन असेल तर त्यांचं उद्या आयुष्य वाचवण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी निश्चित पद्धतीने आम्हाला फायदा होईल. धन्यवाद. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेतून या योजनेचा शुभारंभ मंत्रालयात करण्यात आला.
भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNLचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। या फोनद्वारे इनकमिंग आणि आउटगोईंग अशा दोन्ही प्रकारच्या संपर्काची सुविधा उपलब्ध आहे। यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 5 मच्छीमारांना सॅटेलाइट फोनचं वितरण करण्यात आलं। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्याच्या हस्ते आम्हाला भेटलेले आहे। माननीय आमचे लाडके नितेशजी राणे फिशरी डिपार्टमेंट मंत्री त्याच्या हस्ते आम्हाला भेटलेले बोटीत। यासाठी हा सॅटेलाइट फोन आहे। बोटीमध्ये बाहेर गेल्यानंतर काही दुसरा फोन होता त्याच्याने यूज होत नाही आणि काही कॉन्टॅक्ट पकडत नाही, त्यामुळे हा भेटलेला आहे। हा कुठून पण किती पण नेटवर्कला गेला तरी हातातून फोन लागू शकतो आणि बोटीत काय दुर्घटना झाला, काय अटॅक आला, माणसाला काय झाला, काय वादळ झाला, वारा झाला तर हा फोन सॅटेलाइट फोन म्हणून यूज होऊ शकतो। आम्हाला आज हा भेटल्यानंतर खूप खूप धन्यवाद मानतो। सॅटेलाइट फोन हा असा यूज होतो की जिथे रिमोट एरिया आहे किंवा सी मध्ये म्हणजे समुद्रामध्ये गेल्यानंतर किंवा जंगलामध्ये गेल्यानंतर जिथे नेटवर्क नसेल तिथे हा यूज होतो। तर मच्छीमार लोकांसाठी हा उपयुक्त आहे, म्हणजे ते खोलवरती जातात ते, त्यावेळी असं होतं की सॅटेलाइट फोनचा उपयोग केला जातो, कारण नॉर्मल फोन आपला लागत नाही। तर ह्याचं नेटवर्क वर्ल्ड वाईड नेटवर्क असते आणि विदिन इंडियामध्ये आपण कुठेही यूज करू शकतो BSNLच्या कार्डवर। आणि आज डीप सी मध्ये कितीही गेले तरी ते कॉल इनकमिंग आउटगोईंग दोन्ही होतं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते मच्छीमार लोकांना हे फोन दिलेले आहेत, तर त्यांचे धन्यवाद। आणि तसेच त्याबरोबर मंत्री महोदय नितेशजी राणे साहेबांचंही खूप खूप धन्यवाद, त्यांनी ह्या जो सॅटेलाइट फोन त्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल। TB मुक्त भारत अभियानाला बळ देण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि HSR पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन यांनी महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवला आहे। निक्षय मित्र म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 600 क्षयरुग्णांना कोरड्या पोषण आहाराचं वितरण करण्यात आलं। फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि CSR पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने TB मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय मित्र उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 600 क्षयरुग्णांना कोरड्या पोषण आहाराचं वाटप करण्यात आलं। जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र गावडे, फिनोलेक्स कंपनीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनूप करमरकर, डॉक्टर वसीम सय्यद तसंच फिनोलेक्सचे जनसंपर्क अधिकारी वरद गोरे यांच्या हस्ते पोषण आहाराचं वितरण करण्यात आलं। नमस्कार, मी डॉक्टर अनूप करमरकर फिनोलेक्स इंडस्ट्रीमध्ये फॅक्टरी मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे आणि फिनोलेक्सची जी सेवाभावी संस्था आहे मुकुल माधव फाउंडेशन त्याच्या संदर्भात आम्ही TBच्या रिलेटेड काम करत असतो। तर प्रधानमंत्री TB मुक्त अभियानाअंतर्गत आपल्याकडे DHO साहेबांकडनं आणि TB हेल्थ ऑफिसरकडनं 2023 एप्रिलमध्ये एक रिक्वेस्ट आली होती की आपण TBच्या रुग्णांना पोषण आहार जर दिला तर त्यांचं जे आजार आहे तो बरे होण्यास लवकर मदत होऊ शकेल आणि त्यांच्या ह्याला आम्ही म्हणजे पॉझिटिव्हली रिप्लाय केला आणि 2023पासून दर महिन्याला साधारणपणे 600 TB किट हे आपण जे आहे मुकुल माधव फाउंडेशनतर्फे TBच्या रुग्णांना देत असतो आणि त्याचा सकारात्मक इफेक्ट आपल्याला दिसलेला पण आहे। तर या TB किटमध्ये आपलं प्रोटीन पावडर, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेल्या काही वस्तू अशा साधारणपणे एक TB मुक्त भारत अभियानात समाजातील विविध घटकांनी सहभागी होणं आवश्यक असून अशा उपक्रमांमुळे क्षयरुग्णांना उपचारांसोबत पोषणाचा आधारही मिळत असल्याचं यावेळी डॉक्टर महेंद्र गावडे यांनी सांगितलं। आज आपण जे TB पेशंट आहेत आपल्या जिल्ह्यामधले त्यांना फिनोलेक्स इंडस्ट्रीज तसेच मुकुल माधव फाउंडेशन मार्फत आपण फूड बास्केटचं आपण वाटप केलेलं आहे। कारण आपल्याला माहीत आहे की TB पेशंटला फक्त औषध आणि गोळ्या देऊन उपयोग होणार नाही, तर त्यांना सकस आहार किंवा अन्न देणं अत्यंत गरजेचं आहे, पोषण आहार देणं अत्यंत गरजेचं असून
त्यानंतरच ते आपल्याला लवकरात लवकर दुरुस्त होऊ शकतात. तर त्या अनुषंगानं आज मुकुल माधव फाउंडेशनचे डॉक्टर करमरकर असतील, तसेच श्री गोरे असतील आणि आमचे सर्व डॉक्टर सय्यद आहेत सिव्हिल हॉस्पिटल आणि आपले सर्व TB कार्यालयातले कर्मचारी यांनी आज आपण प्रातिनिधिक स्वरूपात आज एक 20 पेशंटला फूड बास्केट देऊन आपण त्यांच्या ह्याच्यासाठी चांगल्या प्रकारे त्यांचं आता सुदृढ लवकरात लवकर ते चांगले व्हावे या दृष्टीनं आपण प्रयत्न करत आहोत. तसंच मुकुल माधव फाउंडेशननं जिल्ह्यातील 600 रुग्ण हे निक्षय मित्र म्हणून त्यांनी त्याचं पालकत्व घेतलेलं आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये 600 रुग्णांना ते 6 महिने पुढील 6 महिने आता फूड बास्केट देणार आहे. तर आम्ही TB कार्यालयामार्फत मुकुल माधव फाउंडेशनचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद. सामाजिक उत्तरदायित्व जपत फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने राबवलेल्या या उपक्रमामुळे TB मुक्त भारत अभियानाला निश्चितच बळ मिळणार असून गरजू क्षयरुग्णांना उपचारांसोबत पोषणाचा आधारही मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा आणि राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात दमदार पावसाची नोंद झाली. रात्रभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख काजळी नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदी नाले आणि ओहोळांच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. पहाटेपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून पावसाच्या सरी सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे रात्रीच्या मुसळधार पावसानंतरही जिल्ह्यात कुठेही पूरस्थिती निर्माण झालेली नाही. तसंच जनजीवनावरही कोणताही मोठा परिणाम झालेला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारे सर्व प्रमुख घाटमार्ग सध्या वाहतुकीसाठी खुले असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी आणि वाहन चालकांनी प्रवासादरम्यान आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. राज्य सरकारच्या 2 जून 2026च्या शासन निर्णयानुसार अंमलात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी 24 जुलै 2026 रोजी अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये जिल्ह्यातील एकूण 7078 पात्र शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकांचा समावेश असून संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने आपले आधार प्रमाणीकरण अर्थात eKYC पूर्ण करावं असं जाहीर आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. नमस्कार. राज्य शासनाने दिनांक 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. या योजनामध्ये 3 प्रकारचे मुख्य कंपोनेंट्स मुख्य भाग आहे. पहिला जे आहे ते आहे अल्प मुदत पीक कर्जमुक्ती. दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 या दरम्यान उचल केलेल्या पीक कर्जाची दिनांक 3/9/2025 ची थकबाकी व 31/3/2026 पर्यंत परतफेड ना झालेले खात्यांना असे शेतकरी बंधूंना 2 लाख पर्यंतचा लाभ मिळणार आहे. दुसरा जे याचा पार्ट आहे ते आहे एक वेळ तडजोड योजना म्हणजे वन टाइम स्कीम. ज्या शेतकऱ्यांचे एकत्रित थकीत कर्ज 2 लाख पेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांना 2 लाख वरील थकबाकी प्रथम त्यांना भरायचे आहे, त्याची भरणी करायची आहे, तसा बंधनकारक आहे आणि त्याच्यानंतर त्यांना याचा फायद्याचा लाभ मिळणार. यासाठी या रक्कम भरण्यासाठी त्यांना 31/3
2027पर्यंत मुदत आहे. आणि तिसरा याचं जे कंपोनंट आहे ते आहे प्रोत्साहनपर लाभ योजना. सन 2022-23, 23-24 आणि 24-25 यापैकी कोणताही 2 वर्षात नियमित परतफेड करणारे शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचा प्रोत्साहन लाभ मिळणार आहे, म्हणजे इन्सेंटिव्ह मिळणार आहे. आणि कर्ज रक्कम जर 50,000 पेक्षा कमी असेल मग त्यांना 5,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. आत्ता या योजनासाठी पोर्टल आहे, आपलं ऑनलाईन पोर्टल आहे. त्या पोर्टलमध्ये आमचे जिल्ह्याचे जवळपास 7,078 शेतकरी जे पात्र आहे त्याची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. याची प्रसिद्धी पण करण्यात आलेली आहे. हा प्रसिद्धी संबंधित बँक ब्रांचमध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्या गाव पातळीवर करण्यात आलेली आहे. सर्व तलाठी कार्यालयांमध्ये करण्यात आलेली आहे. आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये पण करण्यात आलेली आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना आणि भगिनींना हे आव्हान आज मी आपल्या मार्फत करतो की आपल्याला बहुतेक या योजनासाठी जे आपला या याद्यामध्ये नाव असेल त्याची माहिती मिळाली नसेल तर आपण आपले गाव पातळीवर जे सेवा केंद्र असतात, आपले सेवा केंद्र आणि महाई सेवा केंद्र असतात त्याच्या माध्यमातून किंवा तलाठी माध्यमातून ही माहिती आपण घेऊ शकतात. बँक मॅनेजर च्या माध्यमातून पण हे माहिती घेऊ शकतात. आणि याच्या पुढे जे एक ॲग्रिस्टॅग ID आणि EKYC करणं याच्यामध्ये बंधनकारक आहे. तर आपला जर EKYC करण्यात आलेला नसेल आणि आपली ॲग्रिस्टॅग ID जनरेट झाली नसेल तर हे आपण तत्काळ करून घ्यावे, जेणेकरून ताबडतोब आम्ही हा लाभाचा जे हिस्सा असेल ते आपले अकाउंट्समध्ये DPT-द्वारे म्हणजे सरळ आपल्या अकाउंटामध्ये ट्रान्सफर करू शकतो. तसा माझा सर्वांना आव्हान आहे. आणि अशी सूचना याची आपण वेगवेगळी मीटिंग्स पण घेण्यात आलेली आहे आपल्या स्तरावर. आणि सर्व तहसीलदारांना पण सूचना देण्यात आली आहे की असे सर्व शेतकरी बांधव आणि भगिनींना त्यांनी कॉन्टॅक्ट करून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना कॉल करून त्यांच्या ॲग्रिस्टॅगमध्ये आणि EKYC मध्ये एनरोलमेंट केल्यानंतर जेणेकरून त्यांना लवकरात हे लाभ मिळू शकतो. याच्यासाठी आपण एक ग्रीव्हन्स सेल पण निर्मित केलेला आहे. म्हणजे ग्रीव्हन्स सेल म्हणजे ते एक आपल्याकडे समिती आहे DLC डिस्ट्रिक्ट लेवलवर, एक तालुका स्तरावर समिती आहे. आणि ऑनलाईन जर कोणत्याही शेतकऱ्यांना याबद्दल काही आक्षेप असेल, त्यांना ह्या मध्ये जे त्यांच्या लाभापेक्षा ते वंचित राहू नये त्याच्यासाठी आपण एक ग्रीव्हन्स ते वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात आणि आपल्याकडे हे ग्रीव्हन्स पाठवू शकतात, जेणेकरून तालुका स्तरावर आणि डिस्ट्रिक्ट स्तरावर आपण हे त्याचे ग्रीव्हन्स जे काही असतील, जे त्यांचे आक्षेप असतील त्याच्या निकाली काढू शकतो. धन्यवाद. राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी असून 1 ऑगस्ट 2026 पासून विशेष आर्थिक क्षेत्रात म्हणजेच किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत 15 ऑगस्ट 2026 पर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. नमस्कार. महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय राज्याच्या मच्छीमारांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे. तो म्हणजे आपण मासेमारीच्या बंदीचा कालावधी हा 15 ऑगस्टपर्यंत केला. हल्लीच झालेल्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने मत्स्य खात्या मंत्रालयाने ह्याबाबत मी स्वतः त्याचं निवेदन केलं. हेतू एवढाच होता की राज्याचं मत्स्य उत्पादन वाढावं, जी वर्षानुवर्ष असंख्य मच्छीमार बांधवांची मागणी होती. आता त्याच्यात एक तांत्रिक माहिती देण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे की ही बंदी कालावधी 15 ऑगस्टची ही महाराष्ट्रापुरती आहे. पण केंद्र सरकारच्या नियमानुसार 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू होते. आणि आपल्या सर्वजणांना माहिती आहे 12 नॉटिकल माईल्सपर्यंत राज्याची हद असते. 12 नॉटिकल माईल्सच्या बाहेर
ही केंद्र सरकारची हद्द सुरू होते आणि म्हणून 1 ऑगस्टपासून जे काही बोटी जे कोण मच्छीमार 12 नॉटिकल माइल्सच्या बाहेर जाऊन म्हणजे केंद्राच्या हद्दीत जाऊन मच्छीमारी करू इच्छितात त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण होणार नाही. कोणीही थांबवण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका घेणार नाही. पण केंद्राची हद्द जाईपर्यंत मध्ये राज्याच्या हद्दीमध्ये कोणीही अनधिकृत मच्छीमारी अगर करेल तर राज्याचं मत्स्य मंत्रालय त्यांच्यावर कडकची कडक कारवाई करण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही सगळेजण आहोत. कोणीही आमच्या मच्छीमारांच्या हक्काचे मासेमारीच्या साठ्यावर अनधिकृत पद्धतीने मासेमारी करून अगर त्याच्यावर नजर ठेवत असेल तर आम्ही कोणालाच सोडणार नाही. परत एकदा आपल्याला सांगतो की केंद्राच्या हद्दीपर्यंत जाण्यासाठी कुठलीही अडचण नाही. केंद्राच्या हद्दीमध्ये 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू होणार आहे. राज्याची हद्द किंबहुना राज्याच्या हद्दीमध्ये 15 ऑगस्टच्या नंतर मासेमारी आपण करण्याची सुरुवात करत आहोत. ह्या बाबतीत सगळ्या जणांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरीत निघाली राष्ट्ररक्षण मूक पदयात्रा. राष्ट्रीय एकता आणि संविधानाचा सन्मान जपण्याचा दिला संदेश. 1 ऑगस्ट पासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी, परंतु किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत 15 ऑगस्ट पर्यंत बंदी मात्र कायम. मंत्री नितेश राणे यांचं आवाहन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 7,078 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध. जिल्हाधिकारी मनोज सिंदल यांनी केलं शेतकऱ्यांना आवाहन. आणि टीबी मुक्त भारतासाठी फिनोलेक्सचा पुढाकार. 600 क्षयरुग्णांना केलं पोषण आहाराचं वाटप. फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.